नमस्ते, मी स्नेहल करपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासन रूढी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व विधान परिषद सदस्य सुनेत्रा पवार, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य तसेच विधानसभा व विधान परिषद सदस्य उपस्थित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून राज्याच्या विकासासाठी आणि जनकल्याणाच्या धोरणांसाठी प्रेरणा घेतल्याचे सांगितले. या प्रसंगी उपस्थितांनीही छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आजपासून औपचारिक सुरुवात होत असून या अधिवेशनात विविध विकास कामे, योजनांबाबत तसेच राज्याच्या आर्थिक धोरणांवरही चर्चा होणार आहे. यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.